आलीस? जेवण वगैरे झालं? झालं मगाशी. बरं वाटतंय ना इथे? म्हणजे जेवण वगैरे आमचं तसं तिखट नसतंच म्हणा फार, पण प्रत्येकाची आवड निवड असते ना. छान जेवण असतं. म्हणजे मी जानकी मॅमला सांगितलं ना, पांडुदादा खरंच छान स्वयंपाक बनवतात. 4 घास जास्तच जातात मला. अरे हे चांगलं आहे. पोट तृप्त असलं ना की मनही तृप्त असतं म्हणतात. आत्याबाई, मला बोलावून घेतलं, काही विशेष काम? हो, विशेष म्हणजे जरा महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. जानकी आली होती, बरीच काळजीत वाटली मला. पण जानकीची ना खूप काळजी घ्यायला पाहिजे. ती मला सांगत होती त्या दिवशी तिने माऊला अगदी पलंगाच्या मध्यावर ठेवलं होतं, पण नंतर घ्यायला गेली तर माऊ तिथे नव्हती, अगदी पलंगाच्या कडेला होती. एक दिवस पाण्यात ठेवायला गेली तर पाण्याच हल्लेला होता. तुम्ही सांगितल्याप्रमाणे इनामदार साहेबांना भेटलो मी आज साहेब. मग काय म्हणाले ते? तुमच्या शब्दाचं वजन अजूनही आहे. पहिल्या भेटीतच तुम्ही सांगितलेली रक्कम द्यायला तयार झालेत ते. त्यांना जी रक्कम सांगितली ती काही त्यांच्यासाठी अवघड नाहीये. त्यांना सांगा पार्टी फंडासाठी पैसे लागणार आहेत. तशी त्यांची तक्रार काय नाहीये. ठरलेल्या रकमेपैकी 15 लाख रुपये आज देत आहेत ते. पण मग त्याच्या बदल्यात त्यांनी त्यांच्या काही अपेक्षा बोलून दाखवल्या का नाही? कारण सत्ताधारी पक्षात जरी आपण नसलो तरी प्रशासकीय कामांमध्ये आपलं वजन आहेच. लवकर या लवकर या. काय हो भाऊजी, एवढी घाई का करताय? अहो आता आपला पैशाचा प्रश्नच मिटला. वामनाच्या बँकेवर दरोडा बी घालायला नको आणि घरातली तिजोरी बी फोडायला नको. म्हणजे? अहो सांगतो, नरसिंहदादाच्या राजकीय फंडामधले 15 लाख रुपये कॅश आज घरात येणार आहे आणि आजची अख्खी रात्र ते पैसे घरातच ठेवणार आहे. तो घरातच? मग त्यातले 10 लाखावर डल्ला मारायचा, संपला विषय. भाऊजी, आपण आपल्याच घरात चोरी करायची आणि हे जेव्हा सकाळी कळेल तेव्हा काय तमाशा होईल माहितीये? तमाशा होणार चोरी झाली म्हणून, पण आपण चोरी केली म्हणून तमाशा नाही होणार. बाहेरच्या कोणतरी चोरानं येऊन चोरी केली म्हणून तमाशा होणार. तसंच आपण भासवायचं. ताई इथे ठेवू? नको, नाहीतर ना इकडे जे टेबल आहे ना त्यावर ठेव. ठेवू का? नाहीतर एक गण्या काम कर, इकडे पलंगाजवळ ठेव. हा ताई, मगाचपासून 10 वेळा हलवायला लावलायचा फ्लॉवर पॉट. मला ज्या ठिकाणी फ्लॉवर पॉट ठेवायला आवडेल त्या ठिकाणी मी ठेवला तर तुला काय कळणार आहे? गण्या, मला दिसत नसलं ना तरी मी तुझ्या डोळ्यांनी हे सगळं जग बघते आणि माझा पूर्ण विश्वास आहे तू तुझ्या ताईचा विश्वास कधी नाही तोडणार. हो ना ताई? बास आता, उगाच इमोशनल बोलून अजून कामं करून घेऊ नकोस. भाऊजी, तुम्ही हे सगळं बोलताय खरं, पण तसं कराल ना? नाही म्हणजे काही गडबड नाही होणार ना? आपलं पितळ उघडं पडलं तर? पितळ उघडं पडणार नाही, तांब पडणार नाही का सोनं पडणार नाही. आजपर्यंत आयुष्यात परशुराम किल्लेदारांनी लई वाईट गोष्टी केल्या, कधी बी पकडला गेलो नाही. पण पुरावा मागं ठेवतच नाही. त्याची काळजी करू नका. आपल्या आयुष्यातल्या वाईटपणाच्या कामामधलं कळस गाठणारं हे काम आहे. सर्वोच्च बिंदू असलेलं एक काम आहे. हे काम जर यशस्वी झालं तर आदर्श वाईटपणाचे क्लासेस चालवू आपण. भाऊजी, तुम्ही किती बडबड करता हो? तेवढं काम करा ना. सगळं होणार. या टायमाला बघाच तुम्ही परशुराम किल्लेदारची करामत. फक्त तिजोरीत पैसे आले की मला कळवा. बेस्ट ऑफ लक.